नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एसटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. शिवसेना वागळे विभाग प्रमुख, कार्यसम्राट, नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा, माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या पुढाकाराने वागळे इस्टेट प्रभागातील पहिली बस ठाण्याहून कोकणात रवाना झाली. यावेळी एकंदर 35हून अधिक एसटी बस रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली, सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर, पाटण इत्यादी ठिकाणी भाविकांना मोफत एसटी सेवा देण्यात आली. यावेळी भाविकांना आरती संग्रह, बिस्किटं, पाणी गाडीत बसल्या जागी देऊन गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावेळी शिवसेना वागळे विभाग प्रमुख, कार्यसम्राट, नगरसेवक एकनाथ भोईर, वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा, माजी नगरसेविका एकताताई भोईर यांनी निरोप दिला. यावेळी युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष यज्ञेश भोईर, शाखा प्रमुख संजय जाधव, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर यांचे आभार देखील व्यक्त केले. मी खरं तर महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय आणि आता चे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आभार व्यक्त करेल की आमच्या या प्रभागामध्ये सर्व नागरिकांना त्यांनी, आज तुम्हाला सांगतो, कमीत कमी हा 5वं वर्ष आहे, सातत्याने गणेश उत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ज्या गाड्यांची व्यवस्था करून देतात. कारण आज आपण पाहतोय सर्वच कोकणस्थ असू द्या, अगदी देशावरच्या असू द्या, कोल्हापूर, सांगली, पाटण या सगळ्या परिसरामध्ये लोकांना जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नसतात आणि त्यामुळे ह्या बसची व्यवस्था करणे हा फार मोठा हे आहे. हजारो बस साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांसाठी. त्यामुळे साहेबांचे जेवढे आपण आभार व्यक्त करू एकनाथ शिंदे साहेबांचे तेवढे कमीच आहेत. कारण असा दानशूर नेता, दानशूर माणूस हे खूप कमी पाहायला मिळतात प्रत्येक पक्षामध्ये. आणि शिंदे साहेबांनी आजपर्यंत जे जे केले तो लोकांसाठीच केलेलं आहे आणि म्हणून शिंदे साहेबांचे मी विशेष करून आभार व्यक्त करेल की माझ्या प्रभागातील, माझ्या विभागातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करेल. शिंदे साहेबांनी जर कोकणामध्ये भरपूर सुविधा केलेली गाडीच्या पहिल्यापासूनच, आणि आता घाटामध्ये किंवा डोंगरदऱ्यामध्ये गाडी आता चालू केलेली नवीनच, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार, धन्यवाद. आणि आमचे स्थानिक नगरसेवक एकनाथ दादा भोईर यांनी त्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे सर्वांना, त्यांच्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. त्यांच्यासाठी सेवा तर आहेतच, रेल्वे सेवा, एस टी सेवा, परंतु शिंदे साहेबांनी जे सांगितलं, साताराच्या साईडला, पाटणच्या साईडला जे नागरिक आहेत त्यांचा पण विचार घेऊन, त्यांची दखल घेऊन त्यांनी जी मोफत एस टी सेवाची रुजू केली आहे त्याबद्दल शिंदे साहेबांचा मनापासून आभार सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एसटी बस सेवेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या माध्यमातून व माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने यंदाही पारसिक नगर, आनंद विहार, खारेगाव, महात्मा फुले नगर, सह्याद्री सोसायटी या विविध विभागातून गणेशोत्सवासाठी कोकणातील गुहागर, सावंतवाडी, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, मालवण, लांजा, पोलादपूर इथे यावेळी एकंदर 15हून अधिक बस सोडण्यात आल्या. यावेळी प्रवासी भाविकांना आरती संग्रह, बिस्किटं, पाण्याची बाटली गाडीत बसल्या जागी देऊन गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सदर प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक गणेश कांबळे, समाजसेवक लक्ष्मण कदम, माजी नगरसेविका अनिता गौरी, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, समाजसेविका रचना पाटील, युवा नेते राकेश पाटील, युवा नेते जय पाटील तसेच समस्त पाटील कुटुंबीय व सर्व प्रभागातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व माजी नगरसेवक उमेश पाटील यांचे आभार देखील व्यक्त केले. चला मी पण तुमच्यावर येतो. थोडं माझ्यावर ना, थोडं माझ्यावर. गणपती बाप्पा अरे मोबाईल नंतर घ्या फोटो. ड्रायव्हर इकडे बघा ना. गणपती बाप्पा फोटो नंतर घे मित्रा. अरे मोबाईल खाली घे. थँक्यू. हो शिंदे साहेब जरा बाजूला मागे. शिंदे साहेब या. खासदार साहेब थँक्यू. श्रीकांत शिंदे साहब तुम्हारे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ये महेश है ना, महेश. गणपती बाप्पा मोरया. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर मधून अनेक बसेस ज्या त्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि आज कळवा, खारेगाव या परिसरामधून आपण बसेस सोडतोय. दिवामधूनही बसेस सोडल्या. मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमाने माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 900 बसेस ज्या आहेत त्या कल्याण लोकसभेमधून कोकणामध्ये सोडण्याचं काम जे शिवसेनेने केलेलं आहे. गेले 5 वर्ष हा उपक्रम जो आहे तो अविरतपणे शिवसेना राबवते. आज देखील हा उपक्रमाचा 5वा वर्ष आहे. लोकांचा प्रतिसाद जो आहे तो उत्स्फूर्त आहे आणि वाढत चाललेला आहे. शिवसेनेच्या माध्यमाने आणि निलेश राणेजींच्या माध्यमाने रेल्वेचं देखील आज शिवसेना एक्सप्रेस हे देखील तळ कोकणात रेल्वे जी आहे ती सोडण्यात आलेली आहे. मला वाटतं लोकांना आणि कोकणवासियांना एक मोठा फायदा जो आहे या शिवसेनेच्या उपक्रमाचा झालेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब
मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने मोफत बस सेवा सुरू केलेली आहे. रत्नागिरी, चिपळूण, मालवण, सांगली अशी बस सेवा सुरू केलेली आहे. तर आपल्या कल्पना आहे की या 3 ते 4 वर्षांमध्ये खारेपाड्याचे कोकणवासी जे लोक राहतात त्यांच्याकडे बस सोडा ही साहेबांची इच्छा आहे आणि या भागात आमचे सन्मान सगळे नगरसेवक याला सहकार्य करत असतात. तर आपल्याला माहिती आहे का 27 गणपतीचं आगमन होत आहे आणि आगमन होताना प्रत्येकाला वाट असते गावची, कारण घरी कधी जातो, पण त्यांच्याकडे काय काम केलं पाहिजे भावना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांची आहे ना. आपण बघता गेल्या वर्षी या खारेपाड्यातून 16 बस होत्या, पण यावर्षी 29 बसेस वाढल्या. याचा अर्थ लोकांचा सहकार लाभलेला आहे आणि त्या बस सगळ्या आपल्या चांगल्या मार्गाने जाणार आहेत. मी जाणार माझ्या भक्तजनांना मी गणरायाला सांगेन का आपण एक जात असताना गणराय आपण 27 आगमन आणि सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्फत आपल्याला ज्या कोकणवासियांसाठी आज ही मोफत बस सेवा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या कळवा खारेगाव प्रभागातील बऱ्याचशा बस आता निघत आहेत आणि बरेचशा लोकांना यामुळे फायदा झालेला आहे. ही मोफत बस सेवा आहे आणि गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी खरंच हे खूप फायदेशीर ठरलेले आहे आणि नागरिकांचा अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद आहे. येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. याचा फायदा या भागातील सर्व नागरिकांना झालेला आहे. ज्या नागरिकांना रेल्वेचं आरक्षण मिळत नाही परंतु ही मोफत बसमुळे त्यांचा फायदा होत आहे आणि म्हणूनच आज आता अतिउत्साहाने सगळे नागरिक या बसमध्ये त्याचा फायदा घेत आहेत. बऱ्याचशा बाकीच्या पक्षांनी पैसे घेऊन भाडे घेऊन बसेसची सुविधा केलेली आहे, तर तसं कधी साहेबांनी केलेलं नाही. केवळ जनतेची सेवा निस्वार्थप्रमाणे त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच जनता त्यांच्या पाठीशी आहे. दिव्यांग कला केंद्रात यंदा दरवर्षीप्रमाणे विशेष मुलांनी बाप्पाचं झाड या उपक्रमाअंतर्गत गणेशोत्सव साजरा केला आहे. खरं तर इतर मुलांप्रमाणे या दिव्यांग मुलांना देखील गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा याकरिता निमंत्रक अर्थातच अभिनय गट्ट्याचे तसेच दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख असलेले किरण नागती यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गणेशोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बाप्पाचं झाड या संकल्पनेअंतर्गत इको फ्रेंडली पद्धतीनं हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला. मुलांनी या ठिकाणी एकत्रित येऊन इको फ्रेंडली अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीचं पूजन केलं आहे. शाडू मातीपासून ही मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आली होती. या मूर्तीचं विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर सागर संगीत असे या ठिकाणी या मूर्तीला नैवेद्य देखील अर्पण करण्यात आले. त्यानंतर समस्त दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी त्यांच्या पालकांनी आणि शिक्षक वर्गांनी एकत्र येऊन या ठिकाणी पारंपरिक नृत्य देखील सादर केले. या पारंपरिक नृत्याअंतर्गत गणेशाची भक्ती देखील करण्यात आली. यावेळी या दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा नक्कीच उल्लेखनीय असा होता. या उपक्रमामध्ये या ठिकाणी आयोजक किरण नागती तसेच त्यांच्या मिसेस संध्या नागती या देखील स्वतः सहभागी झाल्या होत्या. मुलांनी अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी या बाप्पाची पूजा अर्चा केली. त्यानंतर षोडोपचाराने विधिवत या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीचं इको फ्रेंडली पद्धतीनं विसर्जन देखील करण्यात आलं. तर इतर मुलांप्रमाणे या मुलांना देखील या उत्सवाचा आनंद घेता यावा, त्याचबरोबर सगळ्यांना सुख समृद्धी लाभो आणि या मुलांना देखील आणखीन बुद्धी मिळो अशी प्रार्थना या ठिकाणी बाप्पाच्या चरणी आयोजक किरण नागती यांनी केलेली आहे. बाप्पाचा जयघोष करीत अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी दिव्यांग कला केंद्रामध्ये बाप्पाचं झाड या संकल्पनेअंतर्गतील गणेश उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. मागे ना लाभेश गणपती
बाप्पाचं विसर्जन आता झालेलं आहे आणि अर्थातच या बाप्पाच्या विसर्जनानंतर बाप्पाचं झाड तयार होणं, मला असं वाटतं ही संकल्पना त्या दिव्यांग कला केंद्रातल्या मुलांच्या माध्यमातून राबवली गेली 7 ते 8 वर्ष जाते आणि आम्ही समाजाला संदेश या मुलांच्या माध्यमातून देतोय की वृक्षारोपण फक्त करतो आपण, पण झाडं लावा आणि झाडं जगवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं प्रत्येकानं जर अशी लाल मातीची मूर्ती आपल्या घरी आणली आणि अशा पद्धतीचं विसर्जन केलं तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात एक बाप्पाचं झाड तयार होईल. गणपती बाप्पा. दिव्यांग कला केंद्रामध्ये गेली 8 वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असतो आणि ही आमच्या दिव्यांग कला केंद्रातली मुलं या आदल्या दिवशी गणेशोत्सव साजरा करून एक संदेश समाजाला देत असतात की आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया आणि झाडे लावा आणि लावलेली झाडं जगवा हा एक संदेश आपण देत असतो. आणि बाप्पाचं झाड नावाची एक संकल्पना आपण गेल्या 7 ते 8 वर्षापासून सुरू केलेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर लाल मातीची ती बाप्पाची मूर्ती असते, त्याच्यामध्ये तुळशीच्या बिया असतात आणि आपण नंतर विसर्जन इथेच करतो आणि त्या मातीतून जी रोपटी तयार होतात ते बाप्पाचं झाड असतं. आणि मला असं वाटतं ही एक वेगळी संकल्पना घेऊन, आज समाजाला गरजेची संकल्पना घेऊन ही सगळी आमची मुलं इथे गणेशोत्सव साजरा करतात. त्यांच्या हातानेच विधिवत पूजा होते, बाप्पाचं आगमन होतं आणि विसर्जनसुद्धा इथे होतं. त्याच्यामुळे हा गणेशोत्सव हा नेहमीच समाजाला एक संदेश देणारा असतो आणि तो विशेष मुलांच्या माध्यमातून देणारा असतो. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व नेहमीच असतं. बाप्पाकडे प्रार्थना एवढीच करू, आमच्या सगळ्या मुलांना अर्थातच सुख समाधान आणि सुदृढ आरोग्य मिळून दे. आणि त्याचसोबत आम्ही सगळेजण दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून एक प्रार्थना करू की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरिबाला, प्रत्येकालाच एक सुख समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी आरोग्य मिळून दे. घोडबंदर रोडतील सर्व्हिस रोड सरसकट रुंदीकरणास विरोध करण्यात आलेला आहे. घोडबंदर भागातील जवळपास 10 रहिवासी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आमदार संजय खेडकर यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिलं होतं. त्या अनुषंगाने तेथील रहिवाशांचं सर्व्हिस रोड सरसकट रुंदीकरण करण्याबाबत विरोध असल्याचं दिसलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मेट्रोचं काम सुरू आहे, पण ते काही काळासाठी आहे. वाहतूक कोंडीसाठी रुंदीकरण हा उपाय तुमच्या दृष्टीने असला तरी उपलब्ध रस्ता कालांतराने योग्य पद्धतीने उपलब्ध होऊ शकणार आहे. घोडबंदर रस्ता सेवा रस्त्यामध्ये घेणं हे कायद्याने चुकीचं असल्याचं मत आहे, कारण सेवा रस्त्यावरील आस्थापनांना त्यावेळीच परवानगी दिली ती सेवा रस्ता करण्याबाबतची हमी दिल्यामुळे दिली होती. सेवा रस्त्यांमुळे रहिवासी, शाळकरी, विद्यार्थी, प्रवासी यांना सुरक्षा सुविधा मिळत असते. सेवा रस्ता काढल्यास थेट आस्थापना, कार्यालय, दुकानं यांच्या द्वारासमोरून थेट वाहतूक होईल. तसेच मेट्रो स्थानकाचे जिनेसुद्धा थेट त्यांच्या प्रवेशद्वारावरतीच येतील. सर्व्हिस रोड विलीन करण्याआधीच नागरिकांच्या सूचना, आक्षेप मागवणं आवश्यक होतं. झाडं तोडल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. या रुंदीकरणाबाबत येथील अनेक गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला. या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या प्राधिकरणानेही कधीही चर्चा केलेली नाही, मला माहिती दिलेली नाही. याबाबत आपण नागरिकांच्या भावनांचा विचार करून चर्चा करूनच रुंदीकरणाबाबत कारवाई करावी अशी विनंती या बैठकीला आमदार संजय केळकर यांनी MMRDAचे अधिकारी सुर्वे यांना केली आहे. यावेळी घोडबंदर परिसरात राहणारे रहिवासी बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. घोडबंदर जे आहे ते वाढतं आहे. तो सबंध पट्टा जो आहे तिथे इतक्या इमारती होत आहेत आणि तिथल्या जवळजवळ 10 असोसिएशनच्या प्रतिनिधींनी, म्हणजे एक असोसिएशन म्हणजे 50-50, 60-60 बिल्डिंगचं एक असोसिएशन आहे. ज्या सगळ्यांनी माझ्याकडे त्यांचं तक्रार केली, त्यांचा संताप व्यक्त केला. आज जे MMRDAच्या माध्यमातून त्यांच्या हिताकरता जनतेच्या जे सर्व्हिस रोड जो आहे तो मर्ज करून पूर्ण 60 मीटरचा रस्ता करण्याचा घाट घातला गेलेला आहे.
त्याला तिथल्या नागरिकांचाही विरोध आहे, कारण की ज्यांच्याकरता तो करायला घेतलेला आहे त्यांना तो किती हानिकारक आहे ते सगळं त्यांनी या ठिकाणी मांडलं. म्हणून आज आपण MMRचे या सगळ्या भागातले अधिकारी आणि तिथले प्रतिनिधींची मीटिंग बोलवली. खरं म्हणजे नागरिकांचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे. सर्व्हिस रोड आतमध्ये घेतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आधीच सर्व्हिस रोड जे आहेत ते इतक्या मोठ्या पार्किंग आणि याच्यामुळे अडकलेले आहेत की त्या सर्व्हिस रोडचा वापर करता येत नाही. म्हणजे आपल्याला मी सांगतो की कशी एक दुसऱ्याची जबाबदारी ढकलून द्यायची. ट्रॅफिकच्या DCPंनी यांना पत्र दिलं की तुम्ही लवकर हा सर्व्हिस रोड आणि हे मर्जिंग करा. अरे सर्व्हिस रोड क्लिअर करण्याची जबाबदारी ट्रॅफिकची आहे, तर ती त्यांची जबाबदारी झटवून की तुम्ही हा सर्व्हिस रोड सकट जर हा मोठा केला की ही कोंडी सुटेल जणू काही. शेवटी सर्व्हिस रोडला लागून ज्या आस्थापना आहेत या आस्थापनांना देखील परवानग्या त्याच कंडिशनवर दिलेल्या आहेत. हा हायवे आहे आणि त्या कंडिशनवर दिलेले आहेत की तिथे सर्व्हिस रोड असेल त्यांच्या सेफ्टीकरता, त्यांच्या सोयीकरता. आणि त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो तिथल्या नागरिकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय, त्यांच्या हिताचा नाही आहे की अधिक मेट्रो आल्यानंतरसुद्धा काय काय होईल. आणि त्यामुळे आज या बैठकीच्या माध्यमातून ज्या भावना आहेत त्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं निश्चितपणे मार्ग काढायला लागेल. शेवटी कुठलाही योजना जी आहे ही योजना लोकहिताच्याकरताच असली पाहिजे. जर ती लोकहिताची नसेल तर त्या योजनेमध्ये बदल करण्याची गरज असते आणि तो करण्याकरता आता पुढच्या काळामध्ये शेवटी हा या लोकांचा लढा आहे आणि तो जो आहे तो पुढे नेण्याचं काम निश्चितपणे शेवटी त्या ठिकाणी लाखो लोक राहत आहेत तर ते निश्चितपणे मी करणार आहे. MMRDAच आहे, त्याच्यामुळे गडकरी साहेबांचा याच्याशी कुठला काही प्रश्न नाही. हा महापालिकेचा आहे तर महापालिका करू शकत नाही म्हणून त्यांनी MMRकडे ढकलून दिला. ज्यावेळेला महापालिकेला विचारलं तर त्यांनी हात वर केले की आम्हाला काही माहिती नाही कसं होणार आहे, काय होणार आहे, कसा होणार आहे. शेवटी कुठलंही योजना करत असताना माझं सातत्याने म्हणणं असतं की तिथल्या जनतेचेही आपण सूचना घेऊ शकतो, लोक चांगल्या सूचना देऊ शकतात, तिथल्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी विश्वासात घेऊ शकतो. परंतु तुम्ही आता झाडं देखील कापली गेली, मोठे शेकडोने झाडं त्या सर्व्हिस रोड आणि हा रस्ता एकत्र करण्याकरता. तर हे सगळे जे आक्षेप आहेत हे आक्षेप जे आहेत ते दुरुस्त करून लोकांचं जे म्हणणं आहे, लोकांच्या हिताचं जे आहे ते पुढच्या काळात करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. तोच या इथल्या नागरिक रहिवाशांचं म्हणणं आहे की हे झाल्यानंतर आम्हाला कसा फायदा होणार ते आम्हाला समजावून सांगा. त्याच्यामुळे आहे तो सर्व्हिस रोड ठेवा. पुढच्या काळामध्ये मेट्रोचं काही काळानंतर बंद होईल, जे आता काम चालू आहे ते पूर्ण झाल्यानंतर. त्याच्यानंतर अनेक जे योजना आहेत त्या माध्यमातून हेवी ट्रॅफिक देखील कमी होईल. कालांतराने इथला रस्ता मोकळा होईल. मग तो सर्व्हिस रोड याच्यामध्ये का घेता हा त्यांचा खरा सवाल आहे आणि त्याच्यामुळे त्याकरता पुढच्या काळात पुनर्विचार केला गेला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. पुढच्या काळामध्ये लोकहिताच्याकरता ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीने मी निश्चितपणे जनतेच्या बरोबर प्रयत्न करणार. मुख्यमंत्री जी म्हणून ॲथॉरिटी आहे, शासन आणि प्रशासन या दोन्हीकडे शेवटी हे लोकांचं गाऱ्हाण आहे. लोकांना जे लोकांच्याकरता आपण सुधारणा करतो आहे, कुठल्याही योजना प्रोजेक्ट जे करतो ते नागरिकांकरता करतो आणि नागरिक इथले काही तर तज्ज्ञ आहेत त्यात त्यांना ह्याच्यामधली अनेक वर्षे त्यांनी काम केलेलं आहे या सगळ्या विषयामध्ये. तर त्यांनी काही चांगल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा केल्यावर हे निश्चितपणे ते त्यांना पटेल. हा पूर्ण रस्ता जो आहे एकतर या मेट्रोच्या देखील कामामुळे काही आपण समजून घेतलं असलं तरी खड्डे आहेत, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकच्या पण अनेक गोष्टी आहेत. ट्रॅफिक ज्या पद्धतीने ट्रॅफिकच्या डिपार्टमेंटकडे काय मॅनपॉवर नाही का काय आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे त्या ठिकाणी त्या ताकदीने तो प्रवास जो आहे सुखकर करायला पाहिजे तो केला जात नाही आहे आणि त्याच्यामुळे आत्ता तरी दृश्य जे आहे ते येरे माझ्या मागले आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.
आहे.